तर नमस्कार कृषी मित्रांनो, कृषी सेवक या पदासाठी 16 जानेवारी आणि 19 जानेवारी या 2 दिवसांमध्ये 5 शिफ्टमध्ये ही परीक्षा पार पडली। परंतु प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। काही विद्यार्थी म्हणतील पहिल्या शिफ्टचं जे 16 तारखेचं आहे त्याच्यामधील जे जीके आणि ॲग्रिकल्चर आहे ते अवघड होतं, सोपं होतं। अशा प्रकारे संमिश्र अशा प्रतिक्रिया आहेत। कारण प्रत्येक शिफ्टमध्ये मराठी, इंग्रजी आणि जे रिझनिंग होतं हे सर्व जे आहे ते एकदम अत्यंत सोप्या पद्धतीने विचारलं होतं। कारण या ज्या परीक्षा आहेत कृषी सेवक यांना जे शैक्षणिक पात्रता डिप्लोमा देखील असते, त्याच्यामुळे या 60 प्रश्नांमध्ये तुमचे किती गुण तुम्हाला एकदम कन्फर्म येणार आहेत याच्यावर देखील पुढे ठरणार आहे। कारण हे तिन्ही 60 प्रश्न जे आहेत ते अत्यंत सोपे होते। विद्यार्थ्यांना 50च्या वरती सहज मार्क मिळू शकतात या 3 विषयामध्ये। तर याच्यामध्ये जीके आणि टेक्निकलमधील म्हणजेच ॲग्रिकल्चर रिलेटेड हे जे 2 सब्जेक्ट आहेत ते आपलं जे दिशा आहे किंवा जे मेरिट आहे ते ठरवणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात नक्की मागे 2019 मध्ये 18 मध्ये परीक्षांमध्ये नक्की हायेस्ट जे मार्क्स आहेत प्रत्येक विभागानुसार ते नक्की किती होते। तसेच यावर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पदांची संख्या पाहायला मिळते। जवळपास 2109 पद आहेत। तसेच 2018 आणि 19 मध्ये याच्या अर्धी एवढीच पदं होती। तर या व्हिडिओमध्ये सर्व काही पाहूयात, चला तर कृषी मित्रांनो 2023ची जी ॲड होती की ज्याचे जे परीक्षा आहेत त्या 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला पार पडल्यात। एकूण 5 शिफ्टमध्ये या परीक्षा पार पडलेल्या आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतच आहोत की नक्की काय आपल्याला 2023-24चा कट ऑफ लागू शकतो, कोणत्या विभागात जास्त लागू शकतो। तर ज्या 5 शिफ्ट होत्या 16 जानेवारी शिफ्ट 1, 2 आणि 3 आणि 19 जानेवारीला शिफ्ट 1 आणि 2। तर याच्यामध्ये आपल्याला जे मॅथ्स, रिझनिंग किंवा जे इंग्लिश आहे ते इंग्लिश आपल्याला 20 मार्क्ससाठी विचारलेलं होतं आणि यामध्ये सरासरी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सोपं गेलेलं आहे। म्हणजे प्रत्येकालाच असं वाटत असेल की मराठीच्या 20मधील आपल्याला 17 ते 18 तर आपल्याला मार्क्स पडतीलच। जे इंग्लिश आहे ते 16, 17, 18, 19, 20 अशा प्रकारे मार्क्स मिळतीलच। जे रिझनिंग आहे त्याचा तर विषयच नव्हता, त्याच्यामध्ये तुम्हाला 17, 18, 19, 20 मार्क्स मिळतील असं प्रत्येकानं आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन ऑलरेडी काढलं असेल। आणि याच कारणामुळं आता या तिन्हीचं जरी आपण 18 जरी धरले तरी इथे 54 मार्क्स होतात। आणि याच 3 सब्जेक्टमुळे प्रत्येकालाच आता वाटत असेल की माझं सिलेक्शन होण्याच्या मार्गावरती आहे आणि मला खूप चांगला पेपर गेला आहे। कारण प्रत्येकजण तुमच्यापैकी किंवा मी सुद्धा असा विचार करत असेल की 54 मार्क्स इथं आहेत, जी केमध्ये आपल्याला एक 13-14 असतील, म्हणजेच इथे या ठिकाणी 8 आणि 6 झाले। आणि जे ॲग्रिकल्चर आहे ॲग्रिकल्चरमध्ये जे 60 क्वेश्चन आहेत त्यांच्यामधील जर 40 जर बरोबर आले तर 80 आणि या ठिकाणी 148 झाले। म्हणजे मागील 2019ला पुणे विभागासाठी जो पहिल्या क्रमांकात जो टॉपर होता त्याचे मार्क्स 149 होते। आता याच्याचमुळे प्रत्येक जे ॲग्रिकॉस आहेत जे डिप्लोमाधारक आहेत त्या प्रत्येकाला वाटत असेल की आता माझं सिलेक्शन होईल, कारण मला हे 3 विषय जे आहेत ते अत्यंत सोपे गेलेले आहेत। पण सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजेच जी के आणि जो टेक्निकल अभ्यास आहे। टेक्निकलमध्ये जे 60 क्वेश्चन आहेत त्या 60 क्वेश्चनमधील जे बाकीचे जे आता प्रत्येक शिफ्टला वेगवेगळे क्वेश्चन्स असतील। आता याचं नॉर्मलायझेशनसुद्धा पुढे जाऊन होईल, त्यावेळेला सर्व जे चित्र आहे ते आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकतं। आता जे टेक्निकल कोर्स आहे किंवा टेक्निकलचे जे क्वेश्चन जे 60 होते
आता 60 क्वेश्चन होते. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज लावल्या असतील, 3-4 प्रकाशनाची पुस्तक घेतली असतील. तसेच प्रत्येक जे क्रॉप आहे, क्रॉपचं बॉटॅनिकल नेम, व्हरायटी, सीड रेट, त्याचं सगळं जे रेशन कार्ड जे आहे ते सगळं पाठ केलं असेल या महिन्या 2 महिन्याच्या काळामध्ये. त्यांचे स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस असतील, हे सर्व त्यांनी केलेलं असेल आणि हेच बरोबर हेरलेलं आहे या पेपर सेट करणाऱ्यांनी. कारण सर्व जे ॲग्रिकल्चरची जी कम्युनिटी आहे ती कशा प्रकारे अभ्यास करते हे सर्वांनाच माहिती आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हे सर्व जे आपण क्रॉप एखादं लक्षात घेत असताना आपण त्याच्याबद्दल काय अभ्यास करतो याच्यावरूनच आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जे पाहायला मिळतं, जे क्वेश्चन्स आहेत ते ॲप्लिकेबल आहेत. म्हणजेच तुमच्या जर कन्सेप्ट जर क्लिअर असतील आणि त्या कन्सेप्ट प्रॅक्टिकली नॉलेजमध्ये जेव्हा आपण उतरत असतो तेव्हा नक्की त्याचा रिझल्ट काय येतो. तसेच जे कोल्ड स्टोरेज आहेत त्याच्याबद्दल जर प्रश्न असेल, जर जे प्रिझर्वेशन आहे त्याच्याबद्दल प्रश्न असेल, तर मेन ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्या जे ॲप्लिकेशन बेस आहे त्याच्यावरती देखील हे प्रश्न विचारले गेले. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जो ॲग्रिकल्चरचा जो भाग आहे तो 60 ते 70% अशा प्रकारे गेला आहे. म्हणजे वरचे जे 20 ते 30% आहे, या 20 ते 30%च्या जे क्वेश्चन्स आहेत त्याचा ताळमेळच लागलेला नाही. कारण याचमुळं. तसेच सर्वात जास्त हाल म्हणता येणार नाहीत, पण याचा तोटा किंवा फटका जे डिप्लोमा केलेले जे विद्यार्थी असतील, जे उमेदवार डिप्लोमा थ्रू ही जी कृषी सेवक ही परीक्षा देत असतील त्यांना सर्वात मोठा याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी आत्तापर्यंत जे अभ्यास केलेला असेल प्रॅक्टिकल बेसिसवरती त्याच्यामध्ये हे क्वेश्चन जे आहेत ते त्याच्यामध्ये गणले जात नाहीत. त्यामुळे सर्वात जास्त ज्यांचा तोटा होऊ शकतो किंवा अवघड पेपर ज्यांना जाऊ शकतो ते डिप्लोमावाले असणार आहेत. कारण यामध्ये BSc ॲग्रिकल्चर असलेले, MSc ॲग्रिकल्चर झालेले, जे MSc ॲपेरिंग आहेत, त्याचप्रमाणे जे शिक्षक आहेत BSc ॲग्रीच्या कॉलेजवर शिकवणारे प्रायव्हेटला, जे 11वी-12वी ज्युनियर कॉलेजचे जे शिक्षक आहेत, हे सर्व जी कम्युनिटी आहे ह्या सर्वांनी ती परीक्षा दिलेली असणार आहे. आणि त्याच्यामध्ये डिप्लोमाधारक अजून त्याच्यामध्ये ॲड होतील. म्हणजे यामध्ये प्रत्येक विभागानुसार जे जागा आहेत, काहींना 150 असतील, 200 असतील, सर्वात जास्त नागपूर विभागाला आहेत तिथं असेल, परंतु सगळीकडं जास्त जे अर्ज आहेत ते येतील आणि जे डिप्लोमाधारक आहेत त्यांना खरं याचा फटका नक्कीच बसेल. ओके, तर आपण पहिल्यांदा चर्चा करू की या ज्या शिफ्ट आहेत या शिफ्टनुसार किती मार्क्स पडतील, काय येतील. आता हे सर्व रिझल्ट लागल्यावरच होईल. त्यामध्ये नॉर्मलायझेशनसुद्धा होईल. त्यामुळे कोणत्या तरी चॅनलवरती मागील क्वेश्चन दिलेले आहेत ते बघून त्याची उत्तर चेक करून मला 60 क्वेश्चनमधले 50-55 बरोबर येतात. त्याच्यानुसार मराठी, इंग्रजी, रिजनिंग, GK याचं सगळ्याच मिळून माझं स्कोर 160-170 होते. हे असल्या गोष्टीच्या फंदात आत्ता तरी पडू नका. कारण दुरून डोंगर हे साजरेच असतात. त्याच्यामुळं तुम्ही मागील जे प्रश्नपत्रिका आहेत किंवा मागील जे कट ऑफ्स लागलेले आहेत, हायेस्ट मार्क कोणाला लागलेले आहेत याचा विचार करा. कारण रिझल्ट काय लागेल, किती मार्क्स पडतील याचा जास्त डोक्यामध्ये घेत बसू नका. कारण त्या संख्येनुसार ते रिझल्ट चेंज होत असतात. आणि जर एकूण पदसंख्या 5, 6, 7, 8 जर असेल तर पहिले जे टॉप आहेत तेच त्यामध्ये सिलेक्ट होतील. आणि त्यामध्ये सुद्धा जे अदर कॅटेगरी आहेत त्यांचं जे कन्वर्जन आहे ते डायरेक्ट जनरलमध्ये होऊन जातं. याचा देखील फटका बसतो. ठीक आहे. तर बघा 2019 आणि इथं आपण चर्चा करतो 2023. तर पहिल्यांदा जे आपल्याला औरंगाबाद विभाग आहे, म्हणजेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आपण घेऊ डायरेक्ट. ओके, तर 2019 मध्ये औरंगाबाद विभागासाठी जागा होत्या 112 आणि 2023 मध्ये आत्ता ज्या जागा आहेत त्या आहेत 196.
आणि 2019ला 112 जागा होत्या. तरी देखील त्यावेळेला SEBC ही एक नवीन कॅटेगरी आपली होती, जे आर्थिक मागास प्रवर्गासाठी ओपनमधल्यांना. त्यांना SEBसाठी 146 जागांचा टॉप होता, टॉपर जो विद्यार्थी असेल. OBCसाठी आपल्याला पाहायला मिळते 146 आणि VGA NT वगैरे 143, 40 इत्यादी एवढ्या जागा होत्या. कारण या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या कमी होत्या. त्यामुळे यात जे ओपनचे जे पुरुष असतील, ओपन जे पुरुष असतील ते जेमतेम 8 ते 9च असतील. कारण 146 या जागा दिसताना जरी जास्त दिसत असल्या, यांचं जेव्हा कॅल्क्युलेशन केलं जातं, ज्यांचं डिवायडेशन होतं, तेव्हा जनरल जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना 6 ते 7च जागा मिळतात. कारण त्यांच्यामध्ये महिलासुद्धा येतात, त्यांचं डिवायडेशन होतं. सर्व ज्या कॅटेगरी आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, या सर्व डिवायडेशन होतात. त्यामुळं फॉर्म भरताना देखील कोणत्या विभागाला भरायचं याच्यापासून तुमचं जम्बलिंग झालेलं असेलच. चालेल, चला अमरावती. चला अमरावतीला 2019मध्ये पहा 279 जागा होत्या. अमरावतीला 2019मध्ये 279 जागा होत्या. आणि याचा जो रिझल्ट आहे तो लागलेला होता जनरल कॅटेगरीसाठी 136च्या आसपास काहीतरी होता. आणि या वर्षी आपल्याला अमरावतीसाठी जागा आहेत 227. आता 2019चा जो पेपर आहे, 2019चा पेपर आणि 2023चा पेपर, याच्यामध्ये जमीन आकाश इतकं अंतर पडू शकतं. कारण 2019ला जो मॉब होता, जी ॲग्रिकल्चरची जनता होती, तेव्हा आत्तापेक्षा कमी असणार. आता हे तर गृहीत धरूया. आणि त्यावेळेला जे जस्ट ग्रॅज्युएटेड झालेले आहेत, तसेच जे आधीचे आहेत, 2019 ते 23, 19, 20, 21, 22, 23 या 5 वर्षांमध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये BSc ॲग्री तसेच जे तत्सम जे कोर्सेस आहेत, जे डिप्लोमाधारक आहेत, असे सर्व जर धरले तर 8-9 लाख तर विद्यार्थी वाढणारच. त्यामुळे जी स्पर्धा आहे, जे मार्क आहेत, जे कट ऑफ आहेत, ते यावर्षी नक्कीच वाढतील. आता याच्यामध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत, त्याचप्रमाणे जे भूकंपग्रस्त आहेत, जे माजी सैनिक आहेत, यांनी देखील असं समजून जाऊ नये की आपलं कट ऑफ जो आहे तो कमी लागेल. तुमच्यासारखे महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, तुम्हीच फक्त प्रकल्पग्रस्त नाही. ओके, चला अमरावतीसाठी झाल्यानंतर कोल्हापूर. चला कोल्हापूरला मागील वर्षी म्हणजे 2019ला 97 जागा होत्या आणि चांगला बऱ्यापैकी या ठिकाणी कट ऑफ लागला होता. आणि या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल 250 जागा आहेत. याचा नंतर बोलूयात. पहिल्यांदा बघूयात लातूर. या सर्व विभाग आपण पहिल्यांदा पाहून घेऊ. लातूरसाठी आपल्याला 169 जागा होत्या आणि यावर्षी लातूरसाठी 170 जागा आहेत. म्हणजे मागील वर्षांच्या जवळपासच जागा या ठिकाणी लातूरला पाहायला मिळतील. त्यानंतर नागपूर. चला कृषी सेवकांचा जिल्हा म्हणून नागपूर आता घोषित करण्यात येईल. कारण 2019मध्ये 249 जागा आहेत आणि 2023ला 448 जागा आहेत. सर्वात आवडीचा जिल्हा कृषी सेवकांना अर्ज करण्यासाठी म्हटला तरी चालेल. त्याच्यानंतर नाशिक. चला नाशिकला 72 जागा होत्या 2019ला. त्यामुळे याचा जो कट ऑफ आहे तो देखील चांगला भरभक्कम लागला होता. त्यानंतर नाशिकला यावर्षी आहे 336. चला चांगला आवडीचा सेकंड नंबरचा हा जिल्हा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुणेला मागच्या वेळेला 314. पुणे जिल्ह्यानेच 2019ला बाजी मारली होती. सगळ्यात आवडीचा जो मेरिटसाठी होता आणि याचं जे मेरिट आहे ते 149 लागलं होतं 200 पैकी 2019ला. आणि यावर्षी पुणेसाठी 188 जागा आहेत. चला लास्ट जो आहे तो ठाणे. आधी काय व्हायचं, जे कोकण रिजन आहे असा रिजन ठाणेमध्ये यायचा. आता हा ठाणे जिल्हा जो आहे तो वेगळा केलेला आहे. यामध्ये आपल्याला जागा पाहायला मिळतात 124 2019ला
आणि आपल्याला 2023ला आहे 294. तर आता तुम्ही कोणत्या विभागासाठी अर्ज केला आहे याच्यावरून तुम्हाला जे कट ऑफ जो आहे तो कट ऑफ डिपेंड असणार आहे. आणि साधारणपणे मागील 2019ला या सगळीकडेच 146, 148, 139, 142 असे जे सेफ स्कोअर आहेत, तो ओपन कॅटेगरीसाठी कोणताही जिल्हा घ्या 133, 34च्या वरती गेल्यानंतर जो ओपनवाला आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. काही जे OBC असतील किंवा जे SC ST आहेत त्यांचं कमी झालेलं आहे. पण जे जनरल SC BC होतं त्यावेळेला, जे महिला असू देत किंवा पुरुष असू देत, त्यांना जे जनरल कॅटेगरी आहे ते 125च्या वरती गेल्यानंतर ते सेफ होते. तसेच OBCसुद्धा त्याच रेंजमध्ये. परंतु अशी परिस्थिती 2023ला असणार नाही. पहिल्यांदा सर्वात जास्त पदं असलेले जिल्हे आपण मार्क करून घेऊ. ओके, हे 4 जिल्हे आहेत आणि उमेदवारांच्या आवडीचे जिल्हेसुद्धा हेच आहेत. तुम्हीच पहा, या ठिकाणी आहे कोल्हापूर, हे आहे नागपूर, हे आहे नाशिक आणि हे आहे ठाणे. आता ठाणेला 294 आहेत. आता ठाणे आणि जे लातूर नाशिक असतील याचे मागचे जे कट ऑफ आहेत ते कट ऑफ बघूनसुद्धा बऱ्याच उमेदवारांनी ठाणे टाकलेला असेल. पहा, त्यानंतर लातूर वगैरे टाकलेलं असतीलच, काही अडचण नाही. परंतु कृषी सेवकसाठी अर्ज जे करणारे जे उमेदवार आहेत ते प्रामुख्याने अर्ज कशा प्रकारे करतात की त्यांना कोणता जिल्हा जवळ आहे या बेसवरती ते अर्ज करत असतात. आणि जे ॲग्रिकॉस आहेत कोणत्या भागामध्ये जास्त आहेत याच्यावरून देखील ह्या विभागांना अर्ज येत असतात. आता काही उमेदवार या पदांकडे पाहून देखील करत असतील, यात शंका नाही. परंतु प्रामुख्याने मेन जे कारण आहे ते हे आहे. तर नागपूरसाठी 448 आहेत. याचे जे विश्लेषण आहे ते विश्लेषण तुम्ही एकदा पाहून घ्या, म्हणजे सेफ जो स्कोअर तुमचा होऊ शकतो. आता साधारणपणे असं सांगायला गेलं 448 जागा आहेत, यांच्यामधील 50-52 जागा तर ओपनला असतीलच पुरुषांसाठी. तर तुमचा जो सेफ स्कोअर आहे 135 प्लस असेल तर सेफ होईल असा माझा अंदाज आहे. आता इतर जे क्लास आहेत किंवा जे चॅनल्स आहेत त्यांचं काय असेल ते मला माहिती नाही, पण 135 जरी असेल तर तो सेफ असू शकतो महिला पुरुष सर्वांसाठी एकसारखं. त्याच्यानंतर हे जे आहे नाशिकसाठी तुम्हाला 142 देतो. 142च्या वर सेफ असू शकतो. ठाण्यासाठी तुम्ही लक्षात घ्या 144 ते 45 घ्या, हे जे सेफ स्कोअर असू शकतात. त्याच्यानंतर पुणे 188, यांनी यावर्षी 130-35 वाल्यांनी पुण्याचा यावर्षी नाद करायचा नाही, ज्यांना आहे त्यांनी सोडून द्या. आता हे जे मतं आहेत ती वैयक्तिक आहेत, कोणीही याच्यामध्ये सिरियस किंवा वैयक्तिक घेत बसू नका. चला, या ठिकाणी जे कोल्हापूर आहे 250 आहेत. कोल्हापूरला माझ्या मते यावर्षी 150 प्लस मेरिट जाईल. त्याच्यानंतर अमरावती सेम, छत्रपती संभाजीनगर 150-155च्या वरती जाण्याची शक्यता आहे, कारण भरपूर मार्क्स मिळालेले आहेत. आता यामध्ये जे नॉर्मलायझेशन आहे त्यावरती सुद्धा आपलं हे सर्व जे गणित आहे ते डिपेंड आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे पेपर आहेत ते ॲग्रिकल्चरचे मीडियम टफ, म्हणजे फॉर एक्झाम्पलमध्ये 60 क्वेश्चन असतील, 40 ते 55 क्वेश्चन हे सोडवलेले आहेतच त्यांनी. म्हणजे 60मधले हे जर का आपण लक्षात घ्यायला गेलो तर 80% सोपं आहे, 20% अवघड आहे, अशा प्रकारचा भाग याच्यामध्ये असतो. कारण जाहिरातीमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल काठिण्य पातळी जी आहे ती 45% सोपे असे होतीच. परंतु मीडियम आणि टफ असे जे
ज्यांनी म्हटलेलं आहे की टफ पेपर होता, अशांनी एकदा लक्षात ठेवा की नक्कीच टफ होता का. कारण ॲप्लिकेशन बेस्ड पेपर असल्यामुळे बाकी जे इतर ॲग्रिकल्चरमधील अभ्यास करणारे 4-5 वर्षापूर्वी अभ्यास करणारे यांना हे पेपर जे आहेत ते सोपे गेलेले आहेत देखील. आणि त्याच सोप्या जाणाऱ्या उमेदवारांमध्येच या जागा भरून जातात. तर मित्रांनो, आता अजिबात तुम्ही याचं टेन्शन घेत बसू नका की पेपर कसा होता, मला किती पडतील, माझं होईल का नाही होईल, किंवा आपल्याला काय होईल, माझं होतं की, किंवा मार्क्स मोजत बसायचे, हे असले कामं करत बसू नका. कारण मार्क्स पडतात एक, नॉर्मलायझेशन नंतर होतात एक. त्यामुळे तर तुम्हाला जर पेपर चांगलाच गेला असेल तर निवांत शांतपणे रिझल्टची वाट पहा आणि पुढील जी नागरी सेवा आहे त्याची तयारी नक्कीच करायला चालू करा.